गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो आपला कन्सेप्ट चालू होता बेटा तो म्हणजे आहे रेसिप्रोसिटी थेरम. कुठला थेरम बेटा? रेसिप्रोसिटी थेरम. आयएमपी थेरम. नीट कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका काय काय होतं रेसिप्रोसिटी थेरम मध्ये. रेसिप्रोसिटी थेरम एक्सप्लेनेशन करण्यासाठी आधी या दोन डायग्राम्स तुम्ही समजून घ्या. या दोन डायग्राम्स मध्ये हे Z1 Z2 Z3 Z4 Z1 Z2 Z3 Z4 हे तुमचे इम्पिडन्सेस आहेत. तुमच्या लेवलला आपण भले इम्पिडन्सेस म्हणतोय पण ते तुमच्या लेवलला रेजिस्टन्सेस असतील, त्याच्यापुढे बाकी काही नाही. म्हणजे इंडक्टर कॅपॅसिटर काही इथे येत नाही, फक्त आणि फक्त तुमचे रेजिस्टर्सच येतात. ओके, पहिली गोष्ट म्हणजे Z1 Z2 Z3 Z4 हे तुमचे रेजिस्टर्स असतील. ओके, पुढचा कन्सेप्ट या फिगर मध्ये ऑब्झर्व केलं तर इथे तुमचं व्होल्टेज हा फर्स्ट लूप मध्ये, हा फर्स्ट लूप आहे बेटा दिसतोय, आणि हा सेकंड लूप आहे. व्होल्टेज म्हणजेच ईएमएफ म्हणजेच ई किंवा व्ही हा तुझा फर्स्ट लूप मध्ये आहे आणि करंट जो आहे तो सेकंड लूप मध्ये आहे. व्होल्टेज फर्स्ट लूप मध्ये, करंट सेकंड लूप मध्ये. याचं कळालं? व्होल्टेज फर्स्ट लूप मध्ये आणि करंट कुठला आलं? सेकंड लूप मध्ये. इकडच्या बाजूला ऑब्झर्व केलं तर जो व्होल्टेज तुझा फर्स्ट लूप मध्ये होता, या फिगर मध्ये व्होल्टेज तुझा सेकंड लूप मध्ये गेला. करंट जो तुझा फर्स्ट लूप मध्ये सेकंड लूप मध्ये होता, इकडे करंट तुझा फर्स्ट लूप मध्ये गेला. येस ऑर नो? व्होल्टेज फर्स्ट लूप मधला सेकंड लूप मध्ये आला, करंट सेकंड लूप मधला फर्स्ट लूप मध्ये गेला. अजून एक महत्वाचं, करंट जर इथे ऑब्झर्व केलं, आय हा फक्त आय म्हणतोय, आय इथे क्लॉकवाईज मूव्ह होतोय, इथे आय तुझा काय होतोय? अँटी क्लॉकवाईज मूव्ह होतोय. म्हणजे या दोन आधी फंडे कळाले, दोन फंडे कळाले. रेसिप्रोसिटी ह्या सगळ्या फंड्यावर डिपेंडेंट आहे. काय काय होतंय काय काय नाही फुल कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका. रेसिप्रोसिटी थेरम ईएमएफ किंवा व्होल्टेज फर्स्ट लूप मधलं सेकंड लूप मध्ये घेतलं, करंट सेकंड लूप मधला फर्स्ट लूप मध्ये घेतला. ओके, मी पहिली फिगर कन्सिडर केली. पहिली फिगर कन्सिडर करून घ्यायचा ई अपॉन आय चा रेशो काढला. ई तसाच आहे, आय मला काढावा लागतो. आय कसा काढायचा मी सम्स मध्ये सांगेन. आय कसा काढायचा मी तुम्हाला सम्स मध्ये सांगेन. ठीक आहे. इकडच्या बाजूला पण काय केलं, इकडच्या साईडचा ई अपॉन आय चा रेशो काढला. इथे पण ई ऑलरेडी असेल, हाच ई आहे, काही चेंज झाला नाही. आणि इथे आय आपण पुन्हा कॅल्क्युलेट करू आणि याचा ई अपॉन आय रेशो. रेसिप्रोसिटी थेरम आता काय म्हणतो समजून घ्या. रेसिप्रोसिटी थेरम काय म्हणतो? फर्स्ट लूप मधला व्होल्टेज सेकंड लूप मध्ये गेला, सेकंड लूप मधला करंट फर्स्ट लूप मध्ये आला. करंटच्या डायरेक्शन सुद्धा चेंज केल्या. ठीक आहे. पहिल्या केस मध्ये मी ई अपॉन आय चा रेशो काढतोय, सेकंड केस मध्ये मी ई अपॉन आय चा रेशो काढतोय. दोघांचे उत्तर सेम येतील असं कोण बोंबललं? रेसिप्रोसिटी थेरम. असं कोण बोंबललं? रेसिप्रोसिटी थेरम. पुन्हा एकदा रेसिप्रोसिटी थेरम काय म्हणलं? पहिल्यांदा याचं जे काय फिगर ही दिलेली असते शक्यतो तुम्हाला, ठीक आहे, ही पहिली फिगर दिलेली असते. पहिल्या लूप मधलं व्होल्टेज चेंज करायचं, सेकंड लूप मध्ये जाऊ द्यायचं. ही फिगर आपल्याला काढावी लागते. सेकंड लूप मधला करंट जो आहे तो तुम्हाला पुन्हा पुढल्या लूप मध्ये घ्यावा लागतो, फर्स्ट लूप मध्ये. पहिल्या सर्किट डायग्रामचा ई अपॉन आय रेशो काढायचा, सेकंड सर्किट डायग्रामचा ई अपॉन आय रेशो काढायचा. दोघांची उत्तरे सेम येतील असं कोण सांगितलं? रेसिप्रोसिटी थेरमने सांगितलं. असं कोणी सांगितलं? रेसिप्रोसिटी थेरमनी सांगितलं. आणि याच्याशीच निगडीत तुमची स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट जी काय आहे ती मी तुम्हाला सांगता सांगता एक्सप्लेन करतो आणि मग सगळ्या सगळ्यांना फिगर काढायची. स्टेटमेंट झाली की लगेच फिगर काढायची आणि मग आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं. क्वेश्चनच असा आहे, स्टेट रेसिप्रोसिटी थेरम अँड एक्सप्लेन इट. क्वेश्चन कसा आहे तो? स्टेट रेसिप्रोसिटी थेरम अँड एक्सप्लेन इट. स्टेटमेंट आधी द्यायची, मग एक्सप्लेनेशन साठी आधी फिगर काढून घ्यायची सगळ्याचे सगळं आणि मग त्याला आपण एक्सप्लेनेशन स्टार्ट करू. सांगतो मी तुम्हाला. सगळ्यांनी क्वेश्चन घेऊन घ्या. हेडिंग टाका सगळ्यांनी, रेसिप्रोसिटी थेरम. हेडिंग टाका, रेसिप्रोसिटी थेरम. रेसिप्रोसिटी थेरम. रेसिप्रोसिटी थेरम. रेसिप्रोसिटी थेरम. ओके, क्वेश्चन घ्या. स्टेट अँड एक्सप्लेन रेसिप्रोसिटी थेरम. क्वेश्चन घ्या. स्टेट अँड एक्सप्लेन रेसिप्रोसिटी थेरम. स्टेट अँड एक्सप्लेन रेसिप्रोसिटी थेरम. ओके, डॅश करा पुढे लिहा. इन एनी लिनियर नेटवर्क कंसिस्टिंग, in any linear network, in any linear network consisting, in any linear network consisting linear and bilateral impedances, consisting linear and bilateral impedances, considering linear and bilateral impedances and active sources, and active sources. Active sources म्हणजे करंट सोर्स आणि व्होल्टेज सोर्स हे active sources असतात. and active sources comma there, the ratio of
voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये V introduced in the one loop, the ratio of voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये V introduced in the one loop, the ratio of voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये V introduced in the one loop, the ratio of voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये V introduced in the one loop to the current ब्रॅकेटच्या आतमध्ये I in the other loop, to the current ब्रॅकेटच्या आतमध्ये I in the other loop, to the current ब्रॅकेटच्या आतमध्ये I in the other loop is same as the ratio obtained, is same as the ratio obtained, is same as the ratio obtained if the positions of V and I are interchanged, if the positions of V and I are interchanged, if the positions of V and I are interchanged, if the positions of V and I are interchanged, if the positions of V and I are interchanged in the network, in the network, in the network. Okay. खाली घ्यायचंय एक्सप्लेनेशन, खाली घ्यायचंय एक्सप्लेनेशन. 2 मिनिटं मी तुम्हाला स्टेटमेंट बद्दल थोडं डिस्कस करतो. कुठलंही लिनियर नेटवर्क असू द्या, ते लिनियर असू द्या किंवा बायलेटरल इम्पेडन्स असू द्या, आणि त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह सोर्सेस असू द्या. रेशिओ ऑफ व्होल्टेज in one loop and current in other loop. Voltage in one loop and current in other loop. म्हणजे V upon I चा रेशो घेतला is same as the ratio obtained if the positions of V and I are interchanged. म्हणजे इथे V upon I काढलं आणि तेच V upon I नंतरच्या केस मध्ये पण काढायचं, पण त्या केस मध्ये व्होल्टेज जो फर्स्ट लूप मध्ये होता सेकंड लूप मध्ये जाऊ दिला, करंट जो सेकंड लूप मध्ये होता तो फर्स्ट लूप मध्ये येऊ दिला. काय झालं काय नाही, दोघांचे रेशोज कसे येतील, सेम येतील असं त्याचं म्हणणं आहे. दोघांचे रेशोज कसे येतील, सेम येतील असं त्याचं म्हणणं आहे. आता एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे. एक्सप्लेनेशन मध्ये आधी डायग्राम्स काढा. E upon I याची गरज नाहीये. पहिल्याला फिगर आहे, दुसऱ्याला फिगर बी. ठीक आहे, दोघं डायग्राम्स आजूबाजूला काढून घ्या पटकन. व्हिडिओ पॉज करायचा, डायग्राम काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा, डायग्राम काढून घ्यायची आहे. ओके, अपेक्षा डायग्राम झाली असेल, पुढे घ्या. कन्सिडर द फिगर A, consider the figure A where E is the voltage in loop 1, where E is the voltage in loop 1 and I is the current in loop 2. Consider the figure A where E is the voltage in loop 1 and I is the current in loop 2. पुढचा पॉइंट घ्या. Now obtain E upon I ratio. Now obtain E upon I ratio. पुढचा पॉइंट. As per the reciprocity theorem. पुढचा पॉइंट. As per the reciprocity theorem, interchange E and I. As per the reciprocity theorem, interchange E and I. खालच्या वर. Interchange E and I. Hence, voltage is now in the second loop. Voltage E is now in the second loop. Hence, voltage E is now in the second loop and current I is in the first loop. And current I is in the first loop. And current I is in the first loop. Puts a point. Now again obtain E upon I ratio. Now again obtain E upon I ratio. Now again obtain E upon I ratio. Okay, puts a point. The E upon I ratio in the first case will be same as the E upon I ratio in the second case. The E upon I ratio in the first case will be same as the E upon I ratio in the second case, which is according to the reciprocity theorem. The E upon I ratio in the first case will be same as the E upon I ratio in the second case, which is according to the reciprocity theorem. 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 Which is according to the कोणाप्रमाणे बेटा reciprocity theorem. ओके फाइन. याचे आता सम्स पण बघायचे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं नंतर. थँक्यू.